माझे शिवछत्रपती आणि या ठिकाणी अमरनाथ सेवा संघाच्या वतीने या व्यासपीठावर उपस्थित सर्व महोदय, त्याचप्रमाणे अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांतजी डायबर, त्याचप्रमाणे युवराजजी बानकेले, तसेच विश्वासराजे थोरात, या प्रत्येक प्रभागातील निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा राजश्रीताई गांजाळे आणि सर्व अमरनाथ सेवा संघाचे पदाधिकारी. आज या ठिकाणी विशेष म्हणजे सांगायला आनंद होतो. या ठिकाणी मंचर शहरामध्ये गेली 3-4 दिवस सत्कार घेत असताना अनेक बँका, पतसंस्था असतील किंवा संस्था असतील, त्या सत्कार चालू असताना अमरनाथ सेवा संघाचं देखील आम्हाला आमंत्रण आलं आणि या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये 6 वाजता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीचं मान देऊन आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालो. या ठिकाणी अमरनाथ संघाच्या वतीने सांगायचं म्हणलं तर दर श्रावणी सोमवार वर्षातील 4 सोमवार असतात. त्या 4ही सोमवारी आपल्या या अमरनाथ सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी तपनेश्वर या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम हा सेवा संघ करत असतो आणि दरवर्षी जून महिन्यात या अमरनाथ सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी ही ट्रिप आपल्या अमरनाथ या ठिकाणी जात असते. या ठिकाणी या संघाचं काम किंवा समाजामध्ये असणारं सेवाभावी समाजकार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्या ठिकाणी नगरसेवक एक पदाचा अर्थ आमचे सहकारी मित्र लक्ष्मणने सांगितलं आहे. या ठिकाणी रस्त्याचे कामं असतील किंवा गटरीची कामं असतील, लाईटीची कामं असतील, पाण्याची कामं असतील, त्या विशेष सेवा देण्याचं काम खरं तर नगरसेवकांचं राहणार आहे. या ठिकाणी ज्या DPR बनणार आहे नवीन, तो आमच्या सर्व नगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील, या मंचाचा जो विकास होणार आहे त्याचा विकासाचा DPR आमच्या मंचरकरांच्या वतीने या ठिकाणी बनणार आहे आणि तो DPR चांगल्या प्रकारचा बनवण्याचं कार्य आम्ही सर्वजण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मी आधीच काही बोलत नाही, परंतु माझ्या मोडवाडीतील जे नागरिक असतील किंवा बंधू भगिनी असतील, त्यामध्ये विशेष भेकेमळा असेल, मायंबोस्ते असेल, पडाकमळा असेल, बागलमळा असेल, गोडशेमळा असेल, या लोकांनी मला जी काम करण्याची संधी दिली, मी या संधीचं सोनं करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे आणि माझ्या मंचर शहरामध्ये देखील अधिक प्रकारे चांगल्या प्रकारचं काम मी देखील या ठिकाणी करणार आहे. आपणा सर्वांचं या ठिकाणी मला अमरनाथ सेवा संघाने या ठिकाणी बोलवलं. त्या ठिकाणी अमरनाथ सेवाचं आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो.